ओम सर्वांना सर्वांना मराठी समजते. ओम सर्वांना प्रार्थनेने सुरुवात करूया. सरळ बसायचं आहे, मेरुदंड सरळ ठेवायचं आहे. ध्यान मुद्रा, डोळे सहजपणे बंद करायचे. मेरुदंड सरळ, चेहरा समोर, डोळे बंद आणि चेहऱ्यावर प्रसन्न भाव. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनं उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ॐ सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ॐ शान्ति शान्ति शान्ति. सभी को ओम परम पूज्य गुरुदेव जी के 94 कोटि सा वंदन. श्रद्धेय आचार्य जी की 94 कोटि सा वंदन. मुख्य केंद्रीय प्रभारी साध्वी देवप्रिया जी के 94 कोटि सा वंदन. मुख्य केंद्रीय प्रभारी स्वामी परमारदेव जी के 94 कोटि सा वंदन. मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सूर्य जी को हृदय से वंदन. आदरणीय मेधा जी, आदरणीय अभय जी, आदरणीय संतोष जी, कार्यरत पूरी मुंबई की टीम, उन सभी को हृदय से वंदन. यहाँ आदरणीय संजय जी, नारायण जी, किशोर जी, हीरा जी और आप सभी को हृदय से वंदन करते हुए आज का योगाभ्यास शुरू करेंगे. हाथ पाँव के सूक्ष्म व्यायाम, थोड़ा सा एक्टिवेट करना है खुद को. दोनों पाँव सामने खोल दीजिए. रात्रीभर नींद लिए झोपल्यामुळे आपले सगळे अंग जाम झालेले आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण व्यायाम होतो. आपल्या या छोट्याशा क्रियांमुळे आपल्या संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. एक एक जॉईंट्स, एक एक हड्डी, एक एक मांसपेशी ही फ्लेक्झिबल होते. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा. दोन्ही पंजे एकत्र करून पुरी ताकद लावायची आणि गोल गोल फिरवायचे. पुरी ताकद लावायची. आपल्या शरीराच्या 37 ट्रिलियन सेल्स त्यांना स्ट्रेचिंग मिळालं पाहिजे. पंजे पुढे पाठी करायचे. पंजे पुढे पाठी. सुंदर व्यायाम होतो. बोटा आपल्या शरीरामध्ये जेवढे अंग आहेत त्या सर्वांना स्विच आहेत. आता इकडे स्विच असल्याशिवाय लाईट लागते का?
स्विच ऑन केलं की लाईट लागते, तसे आपल्या शरीरामध्ये जेवढे अंग आहेत त्या सर्वांची स्विच आहेत. आणि ते स्विच कुठे आहेत? आपल्या बाह्य अंगावर आहे. संपूर्ण बाह्य अंग जो आहे त्याच्यावर आपल्या अंतरांगाचे सर्व स्विच म्हणजे स्विच बोर्ड आहे. बाह्य अंग जो स्विच बोर्ड आहे. आणि या स्ट्रेचिंगमुळे हे सारे स्विच ऑन होतात. गुडघ्याची वाटी अंगठ्याने असा व्यायाम द्यायचा. आता सायकलिंग करायची. थोडं थोडं करायचं आपल्याला, जास्त नाही करायचं. 5 मिनिटं. दुसरा पाय. आता हिप जॉईंटसाठी थोडं फास्ट कर. झुला द्यायचा. शरीराच्या सर्व 37 ट्रिलियन सेल्सला जागृत करायचं आहे प्राणशक्ती घेण्यासाठी. थोडं फास्ट करायचं. बघा सर्वांना आकडण आहे, सर्व शरीर आकडलेलं आहे. जुळा द्यायचा आहे. हा सूक्ष्म व्यायामच जास्त केला पाहिजे. कठीण आसन करण्यापेक्षा सूक्ष्म व्यायाम जास्त केला पाहिजे. यानंतर चक्की चालवायची अशी आणि हात पाठीमागे जाताना सरळ ठेवायचे. हात सरळ. यानंतर पश्चिमोत्तानासन करायचं. बघा असं होतंय का? होत आहे कोण? बघा किती आखडण आहे. आखडण आहे की नाही? काही काही होत आहे. बघा अर्ध्यावर पण येत नाही. हेच कारण आहे आपल्या शरीरामध्ये जो बिघाड होतोय त्याला. हेच आकडण हेच कारण आहे. शरीरामध्ये सर्वत्र आकडण असल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नाही आणि मग आपल्या वेगवेगळ्या अंगामध्ये रक्तसंचालन बरोबर न झाल्यामुळे एका एका सेलला जो ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पाहिजे ते सप्लाय होत नाही. आणि हे आकडण काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे सूक्ष्म व्यायाम. अब आता माझं होत आहे. होतंय की नाही? दहा 20 वेळा 25 वेळा करायचं म्हणजे हळूहळू ते केल. आणि जो युवा आहे तो असं करणार. युवा समजतात स्वतःला. बघा अर्धा अर्धा तरी करायला हरकत नाही ना. असं बसून फायदा होणार नाही. बसून ऐकून फायदा होणार नाही.
प्रत्यक्ष कृती करायला लागेल. बघा पूर्ण स्ट्रेचिंग होणार आहे असा. शरीरामध्ये आकलन असेल, प्रत्येक जॉईंटमध्ये आकलन असेल, तर माइंडमध्ये पण आकलन असते. माइंडमध्ये सुद्धा अशी आकलन असते की मी बोलतोय तेच खरं आहे, बाकी सगळे चुकीचे आहे. म्हणजे ही सुद्धा आकलन असते, गाठ बांधलेली असते. मी जे काय बोलतोय तेच खरं आहे, बाकी सगळे झूट. हे स्थितकोणासन किंवा कटी सौंदर्य आसन, ज्याच्या पोटावर ज्यादा चरबी आहे त्यांनी ही क्रिया 100, 200, 500 वेळा करायची आहे. पोटावरची चरबी गेली पाहिजे. योग शिक्षकाच्या पोटावर चरबी नसली पाहिजे. कमर असली पाहिजे, कमरा नाही झाला पाहिजे. कोणाचा हॉल झालेला असतो. सूक्ष्म व्यायामामध्ये पश्चिमोत्तानासन, स्थितकोनासन आणि बटरफ्लाय हे ज्यादा करायचे आहे. 100, 200, 300 वेळा. चेंज. आता बघा सर्वांना, केवढे दिवस तुम्ही योग करताय, खूप दिवस करताय की नाही, पण तरी अजून असंच होतं. सहज आपल्या शरीराची मुवमेंट झाली पाहिजे ना, नाहीतर मग आपण योग करताना कुठेतरी चुका करतोय. नुसत्या कठीण आसन करण्याचा प्रयत्न करतोय, पण ते कठीण आसन होत नाहीये आणि मग आपल्याला फायदा भेटत. त्याच्यापेक्षा हे बटरफ्लाय हळूहळू वाढवत जा ना. 100 वेळा, 200 वेळा असं. इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे. इम्युनिटी स्ट्रॉंग राहणार आहे. ह्या एका क्रियेमुळे आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही. संपूर्ण शरीरामध्ये डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत जे काही पेनिंग होते, दर्द होते, ते सर्व निघून जाणार आहे जर तुम्ही बटरफ्लाय जादा केलं 100-200 वेळा. पेनिंग होणारच नाही. अर्ध शिशी आणखीन काय 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 होत असतं. त्याच्यासाठी ही क्रिया पूर्ण झाली पाहिजे. सतत असं करत बसला तर काही होणार नाही फायदा. पुढे गेलं पाहिजे, टार्गेट ठेवायचं. असं कुणाचं तरी जात आहे म्हटल्यावर आपल्याला सुद्धा जायला पाहिजे की नाही. म्हणजे वेगळं नाही आहे. आता मी म्हणणार नाही हा इकडनं असा मोडला पाहिजे, असा तर मोडलाच पाहिजे ना. असा मोडायला कोणी सांगणार नाही आहे, इकडनं वळला पाहिजे. म्हणजे हे असं प्रत्येकाचं झालं पाहिजे. आणि जे युवा आहे स्वतःला समजतं ते असं करायचं. मेरुदंडाचा पूर्ण व्यायाम होतोय. मेरुदंडाचा व्यायाम होतोय, पोटाचा व्यायाम होतोय, हार्ट आणि लंग्सचा पण व्यायाम होतोय. आता मी 77ला करू शकतोय. तुम्ही तर तेवढे पुढे नाही आहे, खूप लांब आहे की नाही. माझा तर 77 रनिंग आहे. मी करू शकतो, मग तुम्हाला तर काहीच हरकत नाही. आता बघा पुढे किती वागतायत. असं ठेवून असे किती जण वागतात बघा. बघा जरा 4-5 वेळा करा.
किशोरजी बघा कसे करतायत, नारायण करतात, म्हणजे ते योग बरोबर करतायत. हां बघा काही काही क्रिया झाल्याच पाहिजेत. ही क्रिया तुम्ही 10-20 वेळा 25 वेळा केली ना तरीसुद्धा तुमचं पोट चांगलं राहणार आहे. आणि आपला उद्देश काय योग साधनेचा? पोट चांगलं पाहिजे. लगेच विसरताय. पोट चांगलं असेल की काही होत नाही. म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही आहे. ना शारीरिक, ना मानसिक, ना आर्थिक, कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही. हे असं बसायचं तर पुढेच आहे. स्वतःला असं उचलता आलं पाहिजे. बघा बरं, टाळी वाजव. प्रयत्न केलाय आणि असं पद्मासन लागलं पाहिजे. नुसता कठीण कठीण आसनांचा प्रयत्न करत राहता, होत नाहीये. आणि रोज आपली मॅट खांद्यावर टाकायची आणि क्लासला कुठे चाललो योगाला, कुठे चाललो योगाला. पण योगाने झालं काय ते काय सांगत नाही. डायबिटीजच्या गोळ्या चालू आहेत, बीपीच्या गोळ्या चालू आहेत. काय आहे तर पोट चांगलं नाही आहे. आणि पोट चांगलं होण्यासाठी हा सूक्ष्म व्यायाम पश्चिमोत्तानासन, बटरफ्लाय, स्थितकोनासन हे जास्त केलं पाहिजे. म्हणजे ते आपण आता 5-10 वेळा करतोय तसं नाही चालणार. 100-100 वेळा, 200-200 वेळा केलं पाहिजे. सगळ्या क्रिया नका करू, 2-3 क्रिया करा. पश्चिमोत्तानासन, स्थितकोनासन आणि बटरफ्लाय, 3 क्रिया जास्त करा. 100-100 करा. हळू वाढवा मात्र. पहिल्याच दिवशी एकदम जास्त करू नका. चला आता अंगठे हात घेऊन मुठ्ठी गोल गोल फिरवायची. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. कलाईसाठी, कोणीसाठी, बाहेरच्या साईड. चेंज. पुरी ताकद लावायची आणि मोठा शून्य बनवायचा आहे. असं हे असं असं करून फायदा नाही होणार. असं पूर्ण समोर पोळी मिळाल्या पाहिजेत आणि पूर्ण स्ट्रेचिंग झालं पाहिजे. नावाला आपण क्रिया करतो आणि रोज जातो. आम्ही योगा करतो. 3 ते 6 महिन्यामध्ये सगळ्या प्रकारच्या गोळ्या बंद झाल्या पाहिजेत. तर आपण योग करतो समर्पित भावाचे हे कन्फर्म होईल. पंजे गुडघ्यावर ठेवायचे. दोन्ही हात वर घ्यायचे आणि श्वास भरत
चेहऱ्यासमोर डोकं वाकडं करायचं नाही आहे आणि पूर्ण ताकद लावायची आहे. चेहरा अगदी स्ट्रेट राहायला पाहिजे आणि हात आपल्या डोक्याच्या पाठीमागून गेला पाहिजे. श्वास सोडत वरती पूर्ण ताण आला पाहिजे. एक एक क्रिया पूर्ण शक्तीनिशी करायची. साधारण क्रिया करून साधारण फायदा होतो. उडून चेंज. वर खाली गोल गोल फिरवायचे. थांबूया. बघा आता बरं वाटायला लागलं ना, थोडंसं हलका हलका झालं ना. त्याच्यासाठी आपल्याला रोज सूक्ष्म व्यायाम थोडं जास्त करायचे, अर्धा तास करायचे सूक्ष्म व्यायाम. मग बाकी तुम्ही काही केलं नाही तरी चालेल. आपलं पाचन, शोषण आणि विसर्जन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य झालं की आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची डिसऑर्डर समस्या येणार नाही. पण लोकांना काय वाटतं, अरे हे कठीण कठीण आसन घेतच नाही आहेत. कठीण आसन आम्ही करू शकू, पण बाकी साधक करू शकला पाहिजे. आपल्याला शिकवताना सर्व शिकवलं जातं. योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड बैठक, अनेक प्रकार की आसन, कठीण कठीण आसन, प्राणायाम. पण जेव्हा तुम्ही योग शिक्षक म्हणून शिकवायला जाल तेव्हा समोरचे साधक कसे आहेत, किती वयाचे आहेत ते पाहायला पाहिजे. हे तर सगळे 60च्या वर आहेत आणि तुम्ही आल्याबरोबर योगिक जॉगिंग सुरू करणार, ते त्यांना नुकसानकारक होणार आहे. त्यांचे गुडघे खराब होणार आहेत. ऑलरेडी गुडघ्याचे कार्टिलेज कमजोर झालेले आहेत. त्याला तुम्ही पुन्हा दौडवणार तर ते आणखीन कमजोर होणार. त्यांना शक्ती प्राप्त झाली पाहिजे आणि ती शक्ती प्राप्त कुठून होणार आहे? पोटाकडून. सर्व अंगांना शक्ती कुठून प्राप्त होणार आहे? पोटाकडून. आपण जो काही आहार घेतो त्या आहाराचं पाचन चांगलं झालं पाहिजे आणि ते पाचन चांगलं होण्यासाठी आपल्याला या सूक्ष्म व्यायामाच्या ज्या वेगवेगळ्या क्रिया आहेत त्या समर्पित भावाने आणि एकाग्र मनाने करायच्या. मनामध्ये तसा विचारही असला पाहिजे की माझा एक एक अंग शक्तिशाली बनतोय, फ्लेक्झिबल बनतोय आणि त्याच्यामध्ये चपलता येत आहे असा विचार मनामध्ये करत आणि ते होणारच. म्हणजे आता मी समजा सांगितलं की गुडघे जमिनीवर टेकले पाहिजेत भद्रासनमध्ये बटरफ्लायसाठी, तर ते टेकलेच पाहिजेत, माझे टेकलेच पाहिजेत असा मनामध्ये विश्वास पाहिजे. म्हणजे ते बापरे असं कसं होणार वगैरे नाही, हा विचारसुद्धा डोक्यात आला नाही पाहिजे. आपल्या डोक्यातून भीती घालवली पाहिजे, डर. म्हणून स्वामीजीने त्याला डर पॅथी म्हटलेलं आहे. हे डॉक्टर काय करतात, असे एवढे घाबरवतात की तो जो पेशंट आहे तो अर्धा मेला पहिलाच होऊन जातो डॉक्टरच्या ऐकून. त्याच्यामुळे तो बरा होत नाही आहे. म्हणून पहिल्यांदा विश्वास आला पाहिजे की परमेश्वरानं आपल्याला सुंदर शरीर दिलेलं आहे. हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचे आहेत.
हार्डवेअर सॉफ्टवेअर टॉप क्वालिटीचे आहेत आणि ॲप पण डाउनलोड करून ठेवलेले आहेत आणि हॉटलाईन पण लावलेली आहे. हॉटलाईन माहिती आहे ना, हॉटलाईन नसती तर काय झालं असतं, मच्छर चावून 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 गेला असता निघून. हॉटलाईनमुळे ब्रेनला ताबडतोब एका क्षणात कळतंय. मच्छर बसल्याबरोबर चावायच्या अगोदर सुद्धा आपल्याला कळतंय की काहीतरी बसलंय. ते हॉटलाईनवरून ब्रेनला लगेच कळतं आणि ब्रेन हॉटलाईनवरून लगेच हाताला आदेश देतो की इकडे काहीतरी झालेलं आहे, शत्रू आलेला आहे. म्हणजे परमेश्वरानं केवढी व्यवस्था केलेली आहे. आणि शरीरामध्ये ऑटो रिपेअरची व्यवस्था आहे, म्हणजे ॲटोमॅटिक रिपेअर करण्याची व्यवस्था आहे. बाहेरून काही दुरुस्ती होणार नाही. बाहेरून जे काही आपण औषध घेतो त्याच्यामुळं कुठल्याही ॲलोपॅथी असू दे, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद, कुठल्याही पॅथीमध्ये क्युअर नाही आहे. क्युअर कुठे आहे? क्युअर कुठे? आपल्या शरीरात आहे. क्युअर बाहेर नाही आहे. बाहेरून कुठेही तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पॅथीमध्ये तुम्ही जीवनभर औषधच घेत बसाल, दुरुस्ती होणार नाही. क्युअर नाही. क्युअर आतच आहे. परवा मी सांगितलं तुम्हाला, गाडी काढायची जागा आहे का कुठे? मागच्या पण दाबले उघडली असतील आता. हा, काय थोड्या वेळात तेवढी जागा आहे. चला, तर आपल्या शरीरामध्ये परमेश्वरानं जी व्यवस्था दिलेली आहे ती व्यवस्था जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतच राहतात. बसू दे, असू जिथे बसले तिथे बसू दे. तेव्हा आपल्याला पहिल्यांदा विश्वास आला पाहिजे की आपल्या शरीरामध्येच दुरुस्तीची व्यवस्था आहे. परमेश्वरानं ती लावलेली आहे आणि याच कारणाने मानव सोडून कोणताही जीव आजारी पडत नाही. पडतो का कोणी? मानव सोडला तर किती जीव आहेत? लाखो जीव आहेत. अगदी छोट्या मुंगीपासून, चिलटापासून ते हत्तीपर्यंत अनेक जीव, पशु पक्षी, किडे मुकोडे आहेत की नाही?
मावशीने 100 रुपये दिले. हे सुनीता तिचं नाव लिहिलं अपर्णा आहे ना पूर्ण लिहिलं मॅडम आहे. शिवाजीचं नाव लिहिलं. तुमचं आडनाव काय? आडनाव काय? नाव लिहिलंय ना. स्नेहाचं लिहिलंय. स्नेहाची अपर्णाचं पूर्ण दिलेलं आहे. स्नेहाने दिलेलं आहे. आणि लता साळवेने आरतीची बोलते. खाली बसायची नाही. योग करायला आलं तर कपालभाती करायची. कपालभाती करत राहायचं. मी काय सांगितलं, सूक्ष्म व्यायामामध्ये पश्चिमोत्तानासन, स्थितकोनासन, ऐका आता, पश्चिमोत्तानासन, स्थितकोनासन आणि बटरफ्लाय जादा करायचं. आणि प्राणायाममध्ये कपालभाती अनुलोम विलोम जादा करायचं आहे. आणि ती सहज क्रिया कोणी पण करू शकतो. आणि आसनांमध्ये मर्कटासन, कंद्रासन आणि भुजंगासन जास्त करायचे. मग ते तुम्ही जास्त, आपण काय करतो ना, ऐका जरा, हिराजी हां तिकडे जाणं. मग काय लगेच सगळे बघतात, तिकडे सगळे बघतात. एकतर हा आवाज होतोय, पुन्हा आपणही बोलायला लागलं तर मग काय. मर्कटासन करण्यामध्ये किंवा कंद्रासन करण्यामध्ये किंवा भुजंगासन करण्यामध्ये काही अडचण येते का? सगळे करू शकतात. तुम्ही सगळे करता की नाही रोज? पण ते आपण काय करतो, सगळी आसनं घेतो, जी होत नाही ती पण घेतो. पवनमुक्तासन होत नाही तरी पण आपण घेतो. पवनमुक्तासन कसं झालं पाहिजे बघा. पहिल्यांदा तुमचं हे मांड्या ह्या पोटावर चिटकल्या पाहिजेत, अशा चिटकल्या पाहिजेत. आणि आपलं नाक आपलं गुडघ्याला टेकलं पाहिजे. आणि या स्थितीत राहून तुम्ही दीर्घ श्वास करायचा आहे, दीर्घ श्वास घ्यायचा आहे असा. मग आपल्या पोटाच्या सर्व अंगांना काय होणार आहे, मसाज होणार आहे की नाही. आपण दीर्घ श्वास घेतला, दीर्घ श्वास सोडला, पण तसं होत नाहीये. आपण मात्र घेतो.
म्हणजे सगळे असे करत असतात. त्याचा काही उपयोग नाही आहे. जोपर्यंत आपल्या मांड्या पोटावर चिटकत नाही आहेत आणि आपण दीर्घ श्वसन करून आपल्या पोटाच्या स्नायूंना, पोटाचे अंग, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, न्यूट्रेसोरी या सर्व अंगांना मसाज झाला पाहिजे. म्हणून काय माहिती आहे का, की आपण ज्या क्रिया आपल्याला, आता मर्कटासन सर्व करतात. मर्कटासनमध्ये काही अडचण येत नाही आहे, कंद्रासनमध्ये काही अडचण येत नाही, भुजंगासनमध्ये काही अडचण येत नाही. म्हणून ज्या क्रिया आपल्या समोर जे साधक बसलेत ते कोणत्या क्रिया सहजपणे करू शकतात त्या क्रिया घ्यायच्या, तेवढ्याच, फक्त जास्त घ्यायच्या. म्हणजे मर्कटासन करू शकतात तर मर्कटासन 25 वेळा 50 वेळा घ्या, हळूहळू वाढवत वाढवत. पण आपले सगळे आपण घेत राहतो, त्याच्यामुळे आपल्याला फायदा होत नाही. आणि फायदा न झाल्यामुळे आपल्याकडे आपल्या क्लास असे रोडावतात, कुठे 10, कुठे 15, कुठे 12, कुठे 6 असे लोक असतात. त्याचं कारण काय समजलं ना, रिझल्टच मिळत नाही. वर्षानुवर्षे क्लासला चाललेत, योगा क्लासला जातो आम्ही, किती वर्ष झाली? 3 वर्ष झाली. मग डायबिटीसच्या गोळ्या बंद झाल्या का? नाही, गोळ्या चालू आहे. डॉक्टर सांगतो आयुष्यभर घ्यायला लागतील. म्हणजे ही धारणा आपली चुकीची आहे. आपल्या गोळ्या 3 महिन्यापासून 6 महिन्यापर्यंत बंदच झाल्या पाहिजे, गोळ्या, कुठलाही आजार असू नये. आणि ते शक्य आहे. कधी शक्य आहे? संध्याने तुम्ही नाही सांगायचं, यांना सांगून दे. पोट चांगलं झालं, पोटाचं कार्य चांगलं झालं की ते सगळं होणार. पोटाचं कार्य चांगलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पहिली रिक्वायरमेंट काय सांगितली परवा मी? संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करायचं नाही. तुम्ही जर संध्याकाळी सूर्यास्तानंतर जेवण करत राहिला, मग तुम्ही 10,000 कपालभाती केल्या तरी काही उपयोग नाही आहे. कारण तुमचं शरीर तयार आहे, पण जठराग्नी नाही आहे. सूर्यास्त झाल्याबरोबर आपल्या अमाशय म्हणजे जठरामध्ये जठराग्नीच नसतो. मग डायजेशन कसं होणार आहे? डायजेशन नाही होणार. म्हणून आपल्याला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण झालं पाहिजे. नेहमी लक्षात असलं पाहिजे. त्याला पर्याय नाही आहे काही. योग किंवा व्यायाम हा पर्याय नाही. त्याला तुम्हाला संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी जेवण झालं पाहिजे. आणि मग मात्र तुम्ही थोडासा जरी योग केला तरी आपलं पाचन. आता आपल्या शरीरामध्ये तुम्ही कपालभाती करत राहा आणि ऐकत राहा. आपल्या शरीरामध्ये कपालभाती केल्यामुळे, कपालभाती अनुलोम विलोम केल्यामुळे आपले जे 5 प्राण आहेत, 5 प्राण कोणकोणते आहेत? एकदा बोला तुम्ही. प्राण, अपान, उदान, समान, व्यान. आणि 5 उपप्राण आहेत. देवदत्त, नाग, कृंकल, कूर्म, धनंजय. हे 5 प्राण आणि 5 उपप्राण आपल्या संपूर्ण शरीराचं जीवनभर संचालन करत असतात. 5 प्राण, प्राण, अपान, उदान, समान, व्यान. आणि 5 उपप्राण देवदत्त, नाग, कृंकल, कूर्म, धनंजय. आणि हे आपण जेव्हा कपालभाती अनुलोम विलोम करू तेव्हा आपले 5 प्राण आणि 5 उपप्राण सबल होतात, म्हणजे शक्तिशाली बनतात आणि ते बॅलन्स पण होतात. जास्त बी व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको. हे सर्व मेंटेन होतं कपालभाती अनुलोम विलोम करण्यामुळे. म्हणून आपल्याला कपालभाती अनुलोम विलोम जास्त करायचं आहे. बाकीच्या सुद्धा प्राणायामची आवश्यकता आहे, पण ते मी तुम्हाला हळूहळू सांगतो की आपण भ्रामरी करतो, भ्रामरी प्राणायाम करतो. पण भ्रामरी प्राणायाम का करतो आपण? तर इथं कफ भरलेला असतो, इथे कफ भरलेला असतो. त्याच्यामुळे कफ भरलेला असल्यामुळे आपल्या ब्रेनला ऑक्सिजनेटेड ब्लड मिळत नाही आहे. पूर्ण नसनाड्यांमध्ये काय भरला आहे? कफ भरला आहे. तो कफ भरला आहे ना, त्याच्यामुळे आपल्या ब्रेनला आवश्यक ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्सुलिन मिळत नाही आहे. परवा सांगितलं मी, आपल्या संपूर्ण शरीरामध्ये इव्हन डोक्याच्या केसाला सुद्धा
केससुद्धा आपलं मायक्रो लेवलच्या सेल्सचं बनलेलं आहे. म्हणजे सर्व सेल्सला काय पाहिजे? ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पाहिजे. मग आता ब्रेन सेलला सुद्धा काय पाहिजे? आपण सूक्ष्म व्यायाम केले तर पुन्हा प्रत्येकजण कोणी असं करायला लागला, कोणी असं करायला लागला, ते बरोबर नाही होणार. मग ब्रेन सेलला ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन पोचला पाहिजे. पण काय झालं, इकडे सगळा कफ भरला आहे. मग कफ भरल्यामुळे आपल्या ब्रेनला ऑक्सिजन जात नाही आहे आणि मग ऑक्सिजन अभावाने आपल्या ब्रेन सेल योग्य प्रकारचे हार्मोन्स निर्मिती करू शकत नाही आहेत. कारण जेव्हा ऑक्सिजन, ग्लुकोज, इन्शुलिन जातं तेव्हा ऑक्सिजन आणि ग्लुकोजचं ज्वलन होतं. आग लावण्याचं काम कोण करतं? इन्शुलिन. परफेक्ट, धन्यवाद. मग तिथं एनर्जी निर्माण होते आणि विशिष्ट प्रकारचे हार्मोन्स तयार होतात, कारण प्रोग्रॅमिंग परमेश्वरानं केलेलं आहे. पण जेव्हा इथे कफ भरलेला आहे तेव्हा त्या कफामुळे नसनाड्या पॅक आहेत, त्याच्यामुळे ब्रेनला ऑक्सिजन, ग्लुकोज आणि इन्शुलिन जातच नाही आहे. मग ब्रेन कमजोर होतो आणि ब्रेन कमजोर झाल्यामुळे काय होतं, एवढीशी समस्या असेल तर ती हिमालयासारखी वाटते. ब्रेन कमजोर झाल्यामुळं त्याच्या ताकदीच्या पुढचं काम आहे असं वाटतं. आणि मग काय होतं, तणाव येतो, स्ट्रेस वाढतो. ताणतणाव म्हणतात ना, हे स्ट्रेस जादा आहे. स्ट्रेस जादा का झाला? तो आपण निर्माण केला. आपण इथे ब्रेन सेलला ऑक्सिजन, ग्लुकोज और इन्शुलिन पोचण्याचा जो मार्ग आहे तो पॅक झालेला आहे. कफ भरलाय पूर्ण इथे, कफ भरलाय पूर्ण इथे. आणि मग कफ काढण्यासाठी आपण काय करतो? भ्रामरी प्राणायाम करतो. असा भ्रामरी प्राणायाम केल्यावर कंपन तयार होतं आणि तो सगळा जो कफ आहे तो कफचा निचरा होतो. आता मी तुम्हाला सांगितलं की कपालभाती, अनुलोम विलोम केलं तर बाकीच्या फारशा क्रिया कराव्या लागत नाहीत. का? इथं कफ कुठून आला? कफ आला कुठून माहिती आहे का? कफ कुठे असतो? इथे कफ भरतो, लंग्समध्ये कफ भरतो, इकडे कफ भरतो, बरोबर. मग डोक्याचे केस गळणं, केस पांढरे होणं, डोकेदुखी, स्ट्रेस वाढणं, डोळ्यावर चष्मा येणं, कानाची ऐकण्याची क्षमता कमी होते, जिवेची टेस्ट देण्याची, नाकाने सुंगण्याची क्षमता कमी होते, थायरॉईडची समस्या येते. का? कफमध्ये लंगचा प्रॉब्लेम, श्वास घेण्याचा प्रॉब्लेम येतो. आता ह्या सगळ्याचं कारण काय आहे? कफ आहे ना, कफ. मग तो कफ काढण्यासाठी आपण भ्रामरी प्राणायाम करतो. पण मूळ जर तुम्ही पाहिलं की कफ निर्माण का झाला आणि कुठे झाला माहीत आहे का कुणाला? कफ पोटामध्ये अपचन म्हणजे अन्न पचन न झाल्यामुळे कफ निर्माण होतो. कुठे? पोटामध्ये. म्हणजे कफाचा निर्माता कोण आहे? पोट आहे ना. सेंट्रल गव्हर्नमेंटने काम बराबर केलं नाही आणि मग अन्नाचं अपचन झालं की कफ निर्माण झाला. कफ. आणि हा कफ कुठे जातो? इथे भरतो आणि इथे भरतो. कफाच्या दोन जागा आहेत, इथे भरतो, इथे भरतो. आणि मग कफ भरला की काय होतंय? सर्दी, काशी, दमा, अस्थमा, ब्रोंकायटिस वगैरे होत आहे. इकडे ह्या सगळ्या जे ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये कमजोरी येते, ब्रेन कमजोर होतो आणि मग ताणतणाव वाढतो. मग आता मला सांगा, जेव्हा कपालभाती केल्यावर पाचनच ठीक झालं तर कफ निर्माण होईल का? म्हणून मग तुम्हाला भ्रामरीची गरज पडणार नाही. आलं लक्षात? म्हणजे कनेक्टेड असे आहे की मग गुरुजींनी सांगितलं कफ भ्रामरी नाही केलं तर चालेल, कपालभाती जास्त करा. अरे भ्रामरी एवढ्यासाठी करतोय की पाचन ठीक नसल्यामुळं कफ निर्माण होतोय, तो इथं साठतो, इथं साठतो, म्हणून करावं लागतं, बरोबर. तर वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या क्रिया ज्या ठिकाणी डिसऑर्डर आलेली आहे ती डिसऑर्डर काढण्याचं काम आपलं पाचनतंत्र ठीक करत आहे. पाचन, पोट चांगलं पाहिजे. आता पोट चांगलं म्हणजे आता समजा पोट चांगलं आहे, कार्य चांगलं करत आहे म्हणजे काय होतं आहे? तर किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, प्युटेट, सोरी हे सगळे अंग चांगल्या प्रकारे कार्य करतात, बरोबर. आता इन्शुलिन कोण देतो? इन्शुलिन कुठे निर्माण होतं? पॅनक्रियाजमध्ये.
बरोबर, लगेच बोललं पाहिजे. आता कपालभाती केल्यामुळं सगळे अंग बरे झाले की नाही, म्हणजे पॅनक्रियास पण बरा झाला. बरोबर, आपलं काम बरोबर करणार आहे. मग इन्शुलिन बरोबर देणार आहे. मग इन्शुलिन जर बरोबर देत असेल तर शुगरची समस्या होईल का? म्हणजे जादा तुम्ही गोड खाल्लं तर पॅनक्रियास जागृत आहे. पॅनक्रियाला समजेल मासे आणि जादा गुलाबजाम खाल्ले म्हणजे आज मला जादा इन्शुलिन द्यावं लागेल, तेव्हा जादाची साखर यूज केली जाईल. जादाची साखर यूज करण्यासाठी पॅनक्रियाला काय करावं लागेल? जादा इन्शुलिन निर्माण करावं लागेल. तेव्हा त्याचं जादाची जी शुगर आहे ती शुगर बर्नआउट होईल, म्हणजे उपयोग केली जाईल. बर्नआउट होईल म्हणजे जाळून टाकायची नाही आहे, तर ती शरीराच्या कामासाठी उपयोगी आणायची आहे. आणि आता एखाद्याने गोड खाल्लंच नाही आहे आणि मग शुगरची लेवल कमी झालेली आहे. शुगरची लेवल कमी झालेली पण चालत नाही आहे. कमी झाल्याबरोबर काय होतं? चक्कर येते, उभं राहता येत नाही आहे. मग अशी माणसं काय करतात? काहीतरी चॉकलेट वगैरे जवळ ठेवतात की नाही, खडीसाखर जवळ काहीतरी गोड ठेवतात, थोडंसं खाल्लं की ओके होत आहे. पण ही मग तो पॅनक्रियास जर जागृत असेल तो पॅनक्रियास काय करतो? मग तो माश्यांना गोड मिळत नाही आहे, त्याच्यामुळे त्याची साखरेचं प्रमाण इतकं खाली गेलं आहे की आता त्यांना चक्कर येते. मग मी थोडं इन्शुलिन कमी निर्माण करतो. मग तो इन्शुलिन कमी निर्माण करतो आणि साखर जादा बर्नआउट होत नाही. मिनिमम लेवल म्हणजे साखरेची वरची पातळी आणि खालची पातळी मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे? पॅनक्रियाचं आहे. बरोबर, इन्शुलिनचं प्रमाण मॅक्झिमम आणि मिनिमम ठेवण्याचं काम कोणाचं आहे? सगळ्यांनी बोललं पाहिजे. बोलत नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. मग पुन्हा विचारलं तर गप्प बसतात सगळे. साखरेचं प्रमाण जास्त किंवा कमी होणं हे गोड खाण्यावर नाही आहे. गोड खाण्यावर साखरेचं प्रमाण म्हणजे हाय शुगर किंवा लो शुगर हे गोड खाण्यामुळे नाही आहे, तर कशामुळे आहे? पॅनक्रियाजने काम बरोबर केलं नाही. पॅनक्रियाजने इन्शुलिन बरोबर दिलं. समजा जास्त गोड खाल्लं तर जास्त इन्शुलिन दिलं, कमी गोड खाल्लं तर कमी इन्शुलिन दिलं. म्हणजे इन्शुलिनच्या मात्रेवर अवलंबून आहे जादा शुगर होणं की कम शुगर होणं. गोड खाण्यावर नाही आहे. जादा गोड खाल्लं आणि पॅनक्रिया जागा आहे, तो डबल ड्युटी करेल आणि जादा इन्शुलिन निर्माण करेल आणि साखरेचं प्रमाण कमी करेल. मिनिमम लेवलला मॅक्झिमम लेवल जी आहे त्याला आले. बरोबर, म्हणजे याच्यातून काय दिसतं? किंवा कपालभाती केलं की हे सगळं साध्य होणार आहे. कपालभाती केलं, पाचन ठीक झालं, किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, न्यूक्लियस हे सगळे अंग चांगले झाले. आता लिव्हर, बऱ्याच वेळा आपल्याला काही लोक सांगतात, जे मोठे मोठे लोक आहेत ते सांगतात ना, पाणी पिलं तरी वजन वाढतंय. पाणी पिलं तरी वजन वाढतंय. पाण्यामध्ये पण साखर आहे, पण गोड खाण्यामुळे जादा गरिष्ठ किंवा तूप, बदाम, पिस्ते वगैरे खाण्यामुळे वजन वाढतं हा गैरसमज आहे. जसं पॅनक्रियाच्या बाबतीत होतं, शुगरच्या बाबतीत होतं की नाही लोकांचा, गोड खाण्यामुळे शुगरचं समस्या होते. नाही आहे, पॅनक्रियाजने बरोबर काम केलं नाही. तसं जास्त पौष्टिक खाल्ल्यामुळं किंवा कमी पौष्टिक खाल्ल्यामुळं वजन वाढतं किंवा वजन कमी होतं हे बरोबर नाही आहे. समजलं का? तर आपलं वजन कंट्रोल करण्याचं काम आपल्या लिव्हरचं आहे. लिव्हर जर जागृत असेल म्हणजे आपण पाचन ठीक आहे म्हणजे लिव्हर चांगला काम करतोय. बरोबर, मग लिव्हर जर बराबर काम करत असेल तर तो पाचक रस पर्याप्त मात्रामध्ये निर्माण करेल. म्हणजे ज्या प्रकारचं अन्न आपल्याला खाल्लंय आपण, की आता पौष्टिक अन्न खाल्लंय, जास्त तूप खाल्लंय, जास्त बदाम, पिस्ते, काजू, अक्रोड वगैरे खाण्यात येत आहेत, तेव्हा लिव्हर जागृत असेल तर लिव्हर पाचक रस जास्त निर्माण करेल आणि ते जे काही गरिष्ठ आहे, समजा गरिष्ठ पचवण्यासाठी पित्त लागतं. काय लागतं? पित्त. मग पित्त जादा निर्माण करेल आणि जादाचे जे फॅट्स आहेत ते युटिलाइज करेल, शरीराच्या कामासाठी वापरून टाकेल. पण तो कधी? जर तो लिव्हर बरोबर काम करत असेल, लिव्हर जागृत असेल तर. आणि लिव्हरला जागृत ठेवण्याचं काम कोणाचं आहे? आपलं काम आहे ना. लिव्हरला जागृत ठेवण्याचं काम आपलं आहे.
त्याला हलवलं पाहिजे ना. तो एक मंत्री आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचा. सेंट्रल गव्हर्नमेंटचे मंत्री कोण कोण आहेत? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस, ओरी हे सगळे मंत्री आहेत. हे खाऊन खाऊन सुस्त झाले, स्वतःच खाऊ लागले सगळं आणि मग म्हणजे भ्रष्टाचारी बनले सगळे खाऊन खाऊन स्वतः. मग ते पोटाचा असा घेर वाढला ना. पोटाचा घेर का वाढला? मंत्री भ्रष्टाचारी झाले, दिल्लीचा माल गल्लीकडे पाठवतच नाही आहेत, सगळं स्वतःच खात बसले, त्याच्यामुळे मग त्यांचा घेर वाढत जातो. तर आपण जास्त गरिष्ठ म्हणजे समजतं ना, पौष्टिक जास्त तूप, बदाम, पिस्ते, काजू जे गरिष्ठ पदार्थ आहेत ते खाण्यामुळे वजन वाढतं असं नाही, किंवा ते खायला मिळत नाहीत, चटणी भाकरी खातो म्हणून वजन कमी होतं असं नाही. तर वजन का कमी जास्त होतं? तर लिव्हरने जादा पित्त किंवा कमी पित्त दिल्यामुळे हा वजनाचा फरक पडतो. आता तुम्ही रोज बदाम, पिस्ते, घी खाताय आणि लिव्हर पित्त बरोबर जनरेट करत नाही आहे, लिव्हर कमी पित्त निर्माण करतो, तर फॅट वापरले जाणार नाहीत. फॅट जे आहे ते वापरले जाणार नाहीत, मग फॅट साठत जाणार शरीरामध्ये आणि हे फॅट साठल्यामुळे तुमचं वजन वाढणार. तर फॅटी पदार्थ खाल्ल्यामुळं वजन नाही वाढलं, तुमच्या लिव्हरने बरोबर काम नाही केलं. लिव्हर फॅटी लिव्हर झाला आहे, लिव्हर श्रिंक झाला आहे, लिव्हरमध्ये आणखी अनेक प्रकारचे प्रॉब्लेम झाले. तर तो लिव्हर बरोबर काम करत असेल. लिव्हर बरोबर काम कधी करेल? जेव्हा आपण कपालभाती करू, नाही का? कपालभाती करून आपण लिव्हरला जर चांगलं ठेवलं तर तो लिव्हर गरजेप्रमाणे पित्त निर्माण करेल. जादा पौष्टिक खाल्लं तर जादा पित्त निर्माण करेल. आता एखाद्याला गरिबीमुळे जादा गरिष्ठ पदार्थ मिळतच नाही, चटणी भाकरी खातो, तेव्हा लिव्हर काय करेल? लिव्हर कमी पित्त जनरेट करेल. आता जो जोमाने करायला लागला तर काय होतं? मग अशा सगळ्या हाडी दिसतात सगळ्याच्या, आहे ना, सगळ्या हाडी दिसतात, नसनाड्या बाहेर दिसायला लागतात, म्हणजे फॅट नाही आहेत. फॅट नसल्यामुळं सगळ्या नसनाड्या दिसू लागतात. तर ती स्थिती पण योग्य नाही आहे, ती स्थिती पण योग्य नाही. पण ती झाली का? तर हे महाराज जास्त पित्त जनरेट करतायत आणि पित्त जनरेट केल्यामुळं जेवढं फॅट आहे ते सगळं वापरलं जाते आणि मग तो माणूस असा एक्सरे मशीनसारखा होतो, आहे ना. काय पाहिलं ना एक्सरे मशीनसारखे. मग घरी कोणी विचारलं का हो याला काही खायला देत नाही, तर घरचे सांगतात 2-2 माणसाचं खातोय, 2-2, 3-3 माणसाचं खातोय, पण त्याला अंगी लागत नाही. अंगी लागत नाही आहे तर त्याचा लिव्हर बिघडलेला आहे, लिव्हर पागल झालेला आहे, तो सारखा पित्त जनरेट करतोय, त्याच्यामुळं जे काही फॅट येत आहेत तो सगळा वापरून टाकतोय. आता समजलं? म्हणजे खानपान आता जर असं असतं, खाण्यापिण्यावर जर वजन वाढायचं असतं तर मग हत्ती केवढा मोठा झाला असता? हत्ती वाढला असता की नाही मोठा? म्हणजे आहे त्याच्यापेक्षा मोठा झाला असता, फॅटच फॅट झाले असते. आपल्या माणसाची काय स्थिती होते बघा, कधी कधी त्यांना चालणं पण मुश्किल होते की नाही, म्हणजे एवढं पोट खाली सुटलेलं आहे, म्हणजे ती पॅन्ट पण बसत येत नाही. त्याला ते पूर्वी असे लावायचे ना पट्टे, असे पट्ट्याचे पॅन्ट घालायला लागते. तर याचं कारण काय आहे? लिव्हर काम बरोबर करत नाही आहे, खानपानावर नाही. समजलं? खानपानावर नाही आहे, तो लिव्हर बरोबर काम करत नाही. आणि यासाठी आपल्याला कपालभाती किंवा बरकटासन किंवा भुजंगासन किंवा कंद्रासन जास्त करायचे, अनुलोम विलोम करायचे. नाहीतर मग सूक्ष्म व्यायामामध्ये काय करायचे? पश्चिमोत्तानासन, स्थित बटरफ्लाय आणि स्थित कोणासन, बरोबर, हे जास्त करायचे. उगाच आपण 5-5 वेळा 2-2 वेळा करतो आणि पुढे जात असतं नुसतं. चला स्थित कोणासन, लगेच पश्चिमोत्तानासन, 2-3 वेळा असं केलं की शिक्षक ऑर्डर देतो, हां पुढे चला, पुढे लगेच बटरफ्लाय 4 वेळा असं केलं की चला पुढे. म्हणजे अशामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही. आपल्याला जी क्रिया चांगली करता येते ती आपण जास्त केली पाहिजे. कारण सर्व क्रियाचा उद्देश काय आपला? पोट ठीक करायचं. समजलं? किडनी, लिव्हर, इंटेस्टाईन, पॅनक्रियास, गॉलब्लॅडर, प्रोस्टेट, युट्रेस यांना चांगलं करायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कपालभाती जास्त करणं गरजेचं आहे. समजलं? आता आपल्या शरीरामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, पोट चांगलं झाल्यामुळे
मी सांगितलं आपले 5 प्राण आणि 5 उपप्राण सबल होतात आणि बॅलन्स पण होतात. तर हे 5 प्राण कुठे कुठे काम करतात माहीत आहे का? 5 प्राण. आता 5 प्राण एकच आहे की नाही? प्राण एकच आहे, पण नावं 10 झाली. मग कोणी तुम्हाला विचारेल किंवा प्राण आहे त्याला आणखीन प्राण, अपान, उदान, समान, व्यान असे काय नावं पडली? प्रश्न विचारेल ना कोणीतरी. प्राण शेवटी प्राणच आहे, मग त्याला नावं का 10 प्रकारची नावं आहेत? तर ते तुम्हाला समजलं पाहिजे की 5 प्राण का आहेत. तर घरामध्ये आता इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्ये इलेक्ट्रिसिटी येते 240 व्होल्टेज, बरोबर? 240 व्होल्टेज आहे की नाही? आता तुम्ही मोबाईल चार्ज करताना 240 व्होल्टेज लावलं तर काय होईल? कळतंय की नाही? म्हणजे सगळ्यांना एवढं कळतंय की ब्लास्ट होईल, कारण 240 व्होल्टेज चालणार नाही त्याला. मग तिथे तुम्ही काय करताय? कन्व्हर्टर लावताय आणि 5 व्होल्टेज फक्त देताय त्याला, बरोबर? म्हणजे गरजेनुसार. आता थोडा ट्रान्झिस्टर असेल त्याला 30 व्होल्टेजचा कन्व्हर्टर लावताय की नाही? 30, 40, 60 व्होल्टेजचा कन्व्हर्टर लावून मग तो ट्रान्झिस्टर चालतोय. 240 नाही चालणार. आता वॉशिंग मशीन आहे, त्याला तुम्ही मोबाईलचा लावला 5 व्होल्टेजचा, चालेल का वॉशिंग मशीन? तिथं जास्त व्होल्टेज पाहिजे. किती? 240 व्होल्टेज पाहिजे. मग तिथे आपण कन्व्हर्टर नाही लावत. म्हणजे गरजेनुसार आपली व्होल्टेज बदलतोय की नाही आपण, तसं परमेश्वरानं आपल्या शरीरामध्ये व्यवस्था बनवलेली आहे. हा मोबाईल आहे, हा काय आहे? मोबाईल आहे. आता इथं 240 व्होल्टेज सोडले तर बस ठेवलं, कळलं? म्हणून इथे कमी व्होल्टेजचा पाहिजे. मग त्या ह्यानी आपल्या ऋषीमुनींनी नावं दिलेत की हा जो आहे हा उदान प्राण आहे. कोणता? उदान प्राण इथे काम करतो. उदान. तो उदान प्राण जर बरोबर असेल तर आपल्या या भागामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, दोष येणार नाही. केस पांढरे होणार नाहीत, केस गळणार नाहीत, ब्रेन पॉवरफुल राहील, चष्मा येणार नाही, ऐकण्याची मशीन लावायची गरज नाही, सुगंध आहे की दुर्गंध आहे ती पहिचान कळेल बरोबर, टेस्ट घेण्याची क्षमता, या सगळ्या थायरॉइडचं कार्य म्हणजे थायरॉइडनं बरोबर हार्मोन्स निर्मिती मेंटेन केली पाहिजे. तर हे सगळं कार्य कंट्रोल करणारा कोण आहे? जोरात बोला जरा. उदान. आणि तो कमी क्षमतेचा पाहिजे. तुम्ही कधी कधी बोलता ना ते ब्रेनची नस फाटली आणि गेला. का फाटली? आता तुमच्या लक्षात आलं की जादा व्होल्टेज गेल्यामुळं ब्रेनची नस फाटली आणि तो गेला. तर हे का झालं? तर जादा प्राणशक्ती म्हणजे प्रमाणाबाहेर गेली. म्हणून इथे जो कमी दाबाचा जो प्राण आहे, प्राणवायू, त्याचं नाव काय आहे? उदान. आता त्याच्यापेक्षा इथं थोडं जादा काम आहे. श्वसनाचं कार्य, हृदयाचं कार्य इथं. मग इथे मुख्य प्राण आहे. इथे काय आहे? मुख्य प्राण आहे. इथे मुख्य प्राण काम करतो. हृदयाचं काम आणि लंगचं काम, फेफड्यांचं काम हे कोण करतो? मुख्य प्राण काम करतो. तर इथे थोडी जादा व्होल्टेज लागेल की नाही? आता त्याच्यानंतर इथे पोटामध्ये काय काम आहे? पाचनतंत्र. म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज लागेल की नाही? मग इथं जो प्राण काम करतो त्याचं नाव काय? समान. काय नाव ठेवलंय? समान प्राण इथे काम करतो. तो जादा व्होल्टेज म्हणजे इथे समजा 10 व्होल्टेज असेल तर इकडे 30 व्होल्टेज, छोटा ट्रान्झिस्टर, तसं 30-40 व्होल्टेज लावले. इथे मात्र जास्त पाहिजे आहे ना, 100, 150, 200 व्होल्टेज पाहिजे. तेव्हा तो पाचनाचं काम ठीक करेल. मग त्याच्यानंतर नाभीपासून पायापर्यंत हे तर आणखीन महत्त्वाचं. आयुष्यभर चालायचं आहे, पळायचं आहे, शरीराचं पोषण करायचं आहे. शरीराचं शुद्धी कार्य जे मलमूत्राद्वारे होतं आहे ते नाभीच्या खालीच होतं आहे की नाही? मलमूत्राचं काम, विसर्जन म्हणजे शरीराचं शुद्धी कार्य. हे ज्या प्राणाने होतं तो जादा व्होल्टेजचा पाहिजे. त्याचं काय नाव आहे? अपान प्राण. इथे नाभीच्या खाली अपान प्राण, इथून कंठापर्यंत उदान, इथून हृदयापर्यंत मुख्य प्राण.
हृदयापासून नाभीपर्यंत समान प्राण आणि नाभीपासून खाली अपान प्राण. तर ते प्रत्येकाच्या, आता तुमच्या लक्षात आलं की बाबा वेगवेगळी नावं का दिली, समजलं ना. व्होल्टेज अनुसार म्हणजे क्षमतानुसार, क्षमता आपल्या शरीराची अलग अलग अंगाची कपॅसिटी जी आहे त्याप्रमाणे प्राणाचं आपल्या ऋषीमुनींनी विभाजन केले. परमेश्वरानं ती व्यवस्था केलेली आहे. पण आपल्याला समजण्यासाठी आपल्या पूर्वजांनी त्यांना नावं दिलेली आहेत. नावं परमेश्वरानं दिलेली नाही आहेत. नावं आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पूर्वजांनी आपल्याला लक्षात राहावं. इथं उदान प्राण काम करतो, इथे मुख्य प्राण काम करतो, इथं समान प्राण करतो, इथे अपान प्राण. आता राहिला व्यान. तो हा संपूर्ण शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशनचं काम. म्हणजे आता इतर रक्त हृदयामध्ये नाही ना, आता इकडे न्यायचं आहे, पुन्हा खाली पायापर्यंत न्यायचं आहे आणि तिथून अशुद्ध रक्त परत उचलायचं आहे, परत वर आणायचं आहे. कठीण काम आहे की नाही. म्हणजे वर आणायचं आहे, पुन्हा शुद्ध करून पुन्हा परत पाठवायचं आहे. तर याच्यामध्ये जास्त ताकद लागणार आहे. म्हणून इथं जास्त शक्ती, जादा व्होल्टेजचं प्राण आहे. त्याचं नाव काय आहे? व्यान. त्याचं काय नाव आहे? व्यान. म्हणून मी काल सांगितलं तुम्हाला वेगवेगळ्या मुद्रा आहेत. ही मुद्रा कशासाठी सांगितली? समान वायुमुद्रा पाचनसाठी आहे, समान वायुमुद्रा. मग ही उदान वायुमुद्रा, इथे उदान वायू, उदान चांगला व्हावा म्हणून ही मुद्रा आहे. नंतर व्यान वायुमुद्रा, ही कोणती आहे? व्यान, ब्लड सर्क्युलेशनचं काम करणार आहे. व्यान प्राण सबळ व्हावा म्हणून ही मुद्रा लावणार आहे आपण जेव्हा कपालभाती करतो. नंतर ही अपान मुद्रा आहे ना. अपान वायू शरीराचं शुद्धी कार्य मलमूत्राद्वारा, नंतर शरीराचं पोषण कार्य, हे सर्व या अपान वायूमुळे होतं. या डिलिव्हरी वगैरे, त्या डिलिव्हरी होत नाही म्हणजे डिलिव्हरीसाठी सिझरिंग करावं लागतं का, ते तुम्हाला आता समजेल की अपान वायू बरोबर काम करत नाही. समजलं. म्हणजे अपान वायू जर सर्क्युलेशन बरोबर होत असेल अपान वायूचं, तर तुम्हाला त्या महिलेला सिझरिंग करायची गरज पडत नाही. पण अपान वायू कमजोर असला की मग ते सिझरिंग करायला लागतं. तर या सगळ्या गोष्टी या ज्या आहेत त्या अपान वायू सांभाळतो. मग आपण जास्त काय लावतो? कपालभाती करताना अपान मुद्रा लावतो. म्हणजे याचा जास्तीत जास्त फायदा आहे. या अपान वायूचा जास्तीत जास्त फायदा आहे. बरोबर. आणि नंतर मग आपल्या शरीरामध्ये जे काही विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, ही प्राणमुद्रा आहे. प्राणवायुमुद्रा. तर हे 5 प्राण आपले सबल झाले पाहिजे. 5 प्राण समजले कुठे कुठे काम करतात? प्राण, अपान, उदान, समान, व्यान. बरोबर. कपालभाती करताय ना. कपालभाती कितीही जास्त झालं काही नुकसान होत नाही, लक्षात ठेवा. फक्त एकच लक्षात ठेवायचे, कपालभाती सांगताना ज्याला हाय बीपीची समस्या आहे त्याला आता तुम्हाला समजलं की कुठलाही आजार झाला तरी उपाय कपालभाती आहे की नाही? पाचन ठीक झालं पाहिजे. मग पाचन ठीक करण्यासाठी कपालभाती झालं. आता पाचन ठीक झाल्यावर काय होणार? बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण होणार नाही. बघा, हार्टचा प्रॉब्लेम काय येतो? हार्टचा प्रॉब्लेम आला की डॉक्टर काय सांगतात? कोलेस्ट्रॉल वाढले म्हणतात की नाही? बॅड कोलेस्ट्रॉल वाढलंय म्हणून तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम आला. तो का आला? हे बॅड कोलेस्ट्रॉल अपचनामुळे झालं. अपचनामुळे बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण होतं आणि हे बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या रक्ताबरोबर नसनाड्यांमध्ये फिरायला लागतं. आता ते सतत फिरत असतं, त्याच्यामुळं साईडला त्याची परत जमा होते. शेवाळ. आपण बघा, पाणी जेव्हा पाईपनं पाणी घालतो, रबरी पाईपने, काही दिवसांनी काय होतात? रबरीच्या पाईपच्या आतून काय होतं? शेवाळ साठते की नाही? हिरवं शेवाळ साठतं त्याच्यामध्ये. मग ते असंच वाढत गेलं तर त्या पाईपमधून पाणी जायला अडचण येणार आहे. म्हणून ती थोडी टाईट केली, ओढली की ते शेवाळ तुटून जातं. पाण्याचा फोर्स सोडला आणि थोडी अशी केली की ते निघून जातं. तर
हे बॅड कोलेस्ट्रॉल आपल्या नसनाड्यांमध्ये जाम होतं, शेवाळ साठतं आतमध्ये आणि मग नसनाड्यांची जी काही खोली आहे ती अशी, ही खोली हळूहळू कमी होत जाते आणि कमी झाल्यामुळे काय होतं, रक्ताचा दाब वाढतो, म्हणजे हृदयाला जादा शक्ती लावायला लागते. शरीरात रक्त सप्लाय करण्यासाठी काय करायला लागतंय, जादा शक्ती लावायला लागते. मग त्याला आपण काय म्हणतो, हाय बीपी झाला आहे. आता इथे हे बॅड कोलेस्ट्रॉल जर निर्माणच झालं नाही तर त्याची खोली बदलणार नाही आहे आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होईल. मग ते बॅड कोलेस्ट्रॉल वितळवण्यासाठी आपल्याला डॉक्टर औषध देतो, गोळ्या देतो की नाही, गोळ्या देतात ते बॅड कोलेस्ट्रॉल वितळण्यासाठी. पण आपली जबाबदारी आहे की पाचनच ठीक ठेवलं तर बॅड कोलेस्ट्रॉल निर्माणच होणार नाही. बॅड कोलेस्ट्रॉल निर्माणच होणार नाही, मग हार्टचा प्रॉब्लेम कशाला येईल, बरोबर. पण यासाठी आता ज्याला हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी काय करायचे, कपालभाती गरजेचं आहे, बरोबर. पण करण्याची पद्धती हळू ठेवायची. म्हणजे आपण आता सर्वांना काय सांगतो, एका सेकंदाला एक स्ट्रोक लावायचा आहे, बरोबर. नॉर्मल सर्वांना आपण सांगतो एका सेकंदाला एक स्ट्रोक लावायचा आहे. अशा लोकांना काय सांगायचं तुम्ही की 2 सेकंदाला एक स्ट्रोक लावायचा आहे. काय करायचे, 2 सेकंदाला एक स्ट्रोक लावायचा आणि ताकद कमी लावायची थोडी. असा 2 सेकंदाला एक, म्हणजे मग त्याची हीट वाढणार नाही आहे आणि पाचन पण ठीक होईल. थोडं जास्त करावं लागेल. म्हणजे आपण जर अर्ध्या तासाचा फायदा घेत असेल अर्ध्या तासामध्ये नॉर्मल एका सेकंदाला एक करून, तर त्याला काय करावं लागेल, तासभर करावं लागेल ना. कारण तो 2 सेकंदाला एक स्ट्रोक मारतोय, म्हणून त्याला 2 सेकंदाला एक मारल्यामुळे थोडा जास्त वेळ द्यायला लागेल. पण करावं लागेल कपालभाती, समजलं. नाहीतर मग मरकट असेल, कोणतं तरी एक करावं लागेल. तर लक्षात आलं का, बॅड कोलेस्ट्रॉल कोणी निर्माण केलं, पोटाने. अरे तुम्ही विसरताय कसे, बॅड कोलेस्ट्रॉल कोणी निर्माण केलं, पोटाने निर्माण केलं. का निर्माण झालं, तर पाचन बिघडलं. अन्नाचं पाचन योग्य न झाल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं आणि ते नसनाड्यांमध्ये त्याचं शेवाळ साठलं आणि मग नसनाड्यातून ऑक्सिजन, ग्लुकोज, इन्शुलिन जाणं बंद होतं आणि मग तिकडे ब्लॉकेज झालं. तर ते ब्लॉकेज काढण्यासाठी मग आपल्याकडे गोळ्या औषधं देतात आणि ती गोळ्या औषधं घ्यायची बंद झाली का पुन्हा हाय बीपीची सुरुवात होते. पुन्हा काय होते, कारण कोलेस्ट्रॉल निर्मिती चालूच आहे, अपचन आहे. अपचनाची स्थिती जोपर्यंत सुधारत नाही आहे तोपर्यंत बॅड कोलेस्ट्रॉल निर्माण होत राहील. जोपर्यंत बॅड कोलेस्ट्रॉल वितळवण्यासाठी गोळ्या खाताय तोपर्यंत तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास होणार नाही आहे. पण जसं तुम्ही गोळ्या बंद केल्या, बॅड कोलेस्ट्रॉलची रोज निर्मिती चालूच आहे, पुन्हा परत जमा होणार आहे आणि पुन्हा तुम्हाला हाय बी पीची समस्या येणार आहे. समजलं. आता कुणाकुणाला लो बी पी असतो, लो बी पी असतो. तो लो बी पी ज्यांना आहे त्यांनी काय करायचे, एका सेकंदाला 2 स्ट्रोक मारायचे. एका सेकंदाला 2 किंवा 3 पण मारले तरी चालतील, म्हणजे त्याचा बी पी पुन्हा नॉर्मल होईल. आलं लक्षात. म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल, कफ, पित्त हे कारणीभूत आहेत. म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे मंत्री तयार करतात. तसंच आपल्या शरीरामध्ये अपचन झाल्यामुळे युरिक ॲसिड बनतं. बघा सगळ्या सर्व जॉईंट्समध्ये पेनिंग सुरू होतं, जॉईंट्समध्ये पेनिंग सुरू होतं, गुडघे दुखतात, पाठ दुखते, कंबर दुखते. या सगळ्याचं कारण डॉक्टर काय सांगतात, तुमचं युरिक ॲसिड वाढलेलं आहे. युरिक ॲसिड काय आहे, युरिक ॲसिड एक ॲसिड आहे, ते आपल्या जॉईंट्समध्ये येतं. या प्रत्येक जॉईंट्समध्ये इथे आपली जागा बनवतं. या जॉईंट्समध्ये गुडघ्यांमध्ये इथे युरिक ॲसिड. आता इथे 2 हाडांमध्ये एक रबरसारखा पार्ट आहे, रबरसारखा प्रत्येक हाडामध्ये. आता इथे पोटातसुद्धा या 2 हाडांमध्ये रबरसारखा पार्ट आहे, परमेश्वरानं लावलेला आहे. तो रबरसारखा जो पार्ट आहे त्याच्यामुळं आपलं पोट बघा असं बरोबर फिरतंय. आता इथला जर तो रबरसारखा पार्ट युरिक ॲसिड आहे, युरिक ॲसिड जमा झालं, त्यांनी तो जाळून टाकला. मग जाळल्यावर काय होणार की हाडावर हाड आलं. मग हाडावर हाड आलं की ते दुखायला लागतं. मग ज्या स्थितीमध्ये आहे तिथून हालायला येत नाही,
बघा काही लोकांची अशी बोटं आखडलेली आहेत, कुणाकोणाची पाठ पण मेरुदंड पण आखडलेला आहे, असं वाकलेले आहेत, त्यांना उभं राहता येत नाहीये. का तर त्यांच्या दोन हाडांमध्ये, दोन मणक्यांमध्ये जो कुलचा आहे, रबरसारखा कुलचा आहे, तो खाऊन टाकला. कोणी खाऊन टाकला? जाळून टाकला. कोणी युरिक ॲसिडने तो बर्नआउट केला, जाळून टाकला. त्याच्यामुळे सगळ्या हाडांवर हाडं येतील, तिथे तुम्हाला पेनिंग सुरू होईल. मग तुम्ही म्हणताय बोटं खूप दुखतात, मग बोटं दुखतात, गुडघे दुखतात, कंबर दुखते, पाठ दुखते. या सगळ्याचं कारण समजलं? कशामुळे झालं? जोरात बोला जरा. युरिक ॲसिड, बरोबर. आणि युरिक ॲसिड निर्माण कोणी केलं? पोटाने. का निर्माण केलं? पाचन ठीक नाही आहे. म्हणजे सगळं जे काय आहे ते पचनावर अवलंबून आहे. पाचन ठीक झालं की आपल्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे आजार होऊ शकत नाही, बरोबर. तर हे पाचन ठीक होणं, हे पाचन ठीक ठेवणं आपल्या हातात आहे, ते दुसऱ्याच्या हातात नाही आहे. डॉक्टर पाचन ठीक करू शकत नाही. तो टाईम बिंग तुम्हाला गोळ्या देऊन तात्पुरतं करू शकतो, पण परमनंट कधी होईल? जेव्हा आपण योग साधनामध्ये 1-2-3 क्रिया जास्त प्रमाणात करू, तेव्हा आपलं पोट चांगलं होईल. आणि त्याच्या सगळ्यात सहजपणे करता येणारी, म्हणजे चालता फिरता सुद्धा करता येणारी क्रिया आहे कपालभाती. तुम्ही उभं राहिला तरी करू शकता, असं बसून सुद्धा करू शकता. बघा, अगदी काय हे जे प्रोफेशनल क्लास घेतात ना पैसे घेऊन, ते लोक अगदी असं सांगणार, असं बसलं पाहिजे. त्याच्यामुळे काही लोकांना पद्मासनात बसलं पाहिजे. त्याच्यामुळे काही लोकांना बसता येत नाही. मग त्यांच्या डोक्यात राहतं, अरे आपण तर पद्मासनात बसत नाही, मग आपल्याला काही फायदाच होणार नाही. त्याच्यामुळे त्याला फायदा होत नाही. काही गरज नाही, कुठल्याही आसनामध्ये बसा किंवा अगदी सरळ तुम्ही पाय सोडून बसा, खुर्चीवर बसा आणि कपालभाती करा. पूर्ण फायदा तुम्हाला होईल. मागे हात टेकून बसा. एखाद्याला कंबर दुखत असेल, असा मागे हात ठेवा. मांडी घातलेली कशी पण मांडी असू दे, कोणतीही, पद्मासन असू दे, सिद्धासन असू दे, सुखासन असू दे, दंडासन असू दे, काही फरक पडत नाहीये. मागे हात टेकून उभं राहून करू शकता. उभं राहून सुद्धा करू शकता, चालताना सुद्धा करू शकता. आता आमच्याकडे गार्डनमध्ये मी सांगितल्यापासून जे फिरणारे आहेत, राऊंड मारतात, म्हणजे आम्ही अर्धा तास राऊंड मारतो, 1 तास राऊंड मारतो. मग म्हणलं तुम्ही तर फायदा घ्यायचा, चालता चालता फक्त शिंकत जायचे, काही अडचण नाही आहे. म्हणजे मग आता बरेच कपालभाती चालता चालता करतात. मग आता त्यांना पोटं कमी व्हायला लागली त्यांची, नाही तर पोटं वाढत चालली होती. गेले 8-10 वर्ष चक्रा मारतायत, पण पोट आणखीनच खाली चाललंय. नुसत्या चक्रा मारण्यामुळे तुमचं पाचन ठीक होणार नाही आहे, समजलं. तिकडे गार्डनमध्ये चक्रा मारल्यामुळे पाचन ठीक होणार नाही आहे. पाचन ठीक होण्यासाठी आपल्याला पोटाला हलवलं पाहिजे. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट, हे मोदी सरकारचे जे मंत्री आहेत, त्यांना हलवायला लागते. तुम्ही आता बघता ना, काय करायला लागते लोकांना. मोर्चे काढायला लागतात, भूक हडताळ करायला लागते, आंदोलन करायला लागतं. तेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटचे मंत्री हलतात की नाही? तसे हालत नाहीत, गेंड्याच्या कातडीचे असतात. साधं सुद्धा उपोषण चालत नाही. आमरण उपोषण म्हटलं की मग हालतात, है ना. लगेच भेटायला पण जातात तिकडे. आता तिकडे नाही का जरांगे अमरण उपोषण झालं की 2-3 मंत्री निघून जातात लगेच, तिथे हालतात की नाही. मग मंत्र्यांना हलवण्यासाठी खूप प्रयत्न करायला लागतात, नाही का. तर याच्यासाठी सगळं समजलं आता की आपलं पाचन ठीक असेल, पाचन, शोषण आणि विसर्जन जर योग्य असेल, तर आपल्या शरीराची शुद्धी होत राहील आणि शुद्ध शरीरामध्ये, शुद्ध अंगांमध्ये कोणत्याही प्रकारचा आजार येऊ शकत नाही. आणि म्हणून आज फक्त मानव आजारी पडतो, बाकी कोणताही जीव आजारी पडत नाही आहे. का पडत नाही आहे? तर त्यांची जीवनशैली बरोबर आहे, त्यांचा आहार बरोबर आहे, त्यांचा विचार बरोबर आहे आणि त्यांचं मुवमेंट म्हणजे श्रम बरोबर आहे. या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जीवनशैली, आहार,
विचार आणि श्रम म्हणजे मुवमेंट. तर ह्या सगळ्या जे काही आपल्याकडे आता बिघाड झालेला आहे, म्हणजे शरीरात बिघाड झालेला आहे, आजारी पडतात, अनेक प्रकारचे रोग झालेत, अनेक प्रकारचे रोग होत आहेत, नवीन नवीन शोध लागत आहेत, नवीन नवीन रोगाची नावं येत आहेत की नाही. ते मेडिकल सायन्स त्याच्यात तत्पर आहे. अनेक नवीन नवीन जे तुम्ही कधी ऐकलं नाही असं नाव येतं. अरे हा प्रकारचा रोग आलेला आता, म्हणजे नवीन नवीन शोध पण लावतात रोगांचे, बरोबर. पण उपाय सांगत नाहीत. उपाय त्यांना पण माहिती आहे की पोट हलवलं की हा उपाय आहे, पण ते सांगत नाही. ते औषधं देतात, समजलं, ते औषधं देतात. तर अनेक प्रकारचे आजार होतात. ब्रेन सेल खराब झाल्या मग तो भ्रष्टाचार करायला लागतो, काळाबाजारी करायला लागतो, अन्नधान्यामध्ये भेसळ करायला लागतो, नवीन नवीन उपलब्ध्या काढतात. एक भोपळा एवढासा त्याला इंजेक्शन मारलं की सकाळी एवढा मोठा होतो. म्हणजे हे सगळं का झालं तर हा जो ब्रेन सेल आहेत ना, ब्रेन सेल बिघडल्या, कॅरेक्टरलेस झाल्या. आज विश्वामध्ये 850 करोडमध्ये, जगामध्ये 850 करोड मानव आहेत. त्या 850 करोड मानवामध्ये जास्तीत जास्त लोकांच्या ब्रेन सेल कशा आहेत, कॅरेक्टरलेस आहेत, कॅरेक्टरलेस. म्हणून युद्ध वगैरे जे होत आहे ते कशामुळे होत आहे, कॅरेक्टरलेस आहेत सेल. युद्ध करून काय करणार, सगळी आपण एकाच ईश्वराची संताने आहोत, सगळे भाई बहीण आहोत, बरोबर, बरोबर की नाही. पण ते कळत नाही आहे. का कळत नाही, ब्रेन सेल कॅरेक्टरलेस आहे. आणि त्या कॅरेक्टरमध्ये जर आल्या तर कोणी आजारी पडणार नाही आहे, कोणी भ्रष्टाचार करणार नाही, कोणी आंदोलन करायची गरजच पडणार नाही आहे, कोणी साठा करणार नाही ना. आता कित्येक भारताची संपत्ती 100 लोकांच्या हातात आहे आणि भारताची लोकसंख्या आहे 150 कोटी आहे. म्हणजे 150 कोटीतली सर्वांची संपत्ती ही 100 लोकांच्या हातात आहे. त्याच्यामुळं अभाव निर्माण झाला आपल्याला. मग अभाव निर्माण झाला की मग हे भ्रष्टाचार, हे काळाबाजारी, मिलावट वगैरे वगैरे. आता तुकाराम मुंडेसारखे पोट चांगलं असणारे थोडे कमी आहेत लोक, नाही का. पोट चांगलं ज्याचं आहे तो कोणाला घाबरत नाही, तो स्वतः ब्रह्मस्वरूप आहे. ज्याचं पोट चांगलं आहे तो कसा होणार आहे, ब्रह्मस्वरूप होणार. त्याला कोणाची भीती नाही, जगाच्या पाठीवर तो कोणाला घाबरत नाही, समजलं. म्हणून तो योग्य प्रकारे कार्य करू शकतो. आता बघितलं तुकाराम मुंडेंनी काम सुरू केल्याबरोबर, म्हणजे तुकाराम मुंडेंची बदली अशा ठिकाणी केली की सर्वांनी विचार केला आता इथे काय करता येणार नाही त्याला, म्हणजे रद्दड खातं देऊन टाकलं. रद्दड खात्याचं जबरदस्त खातं बनवलं की नाही. 8 दिवसामध्ये अख्खा भारत हलवला, अख्खा भारत हलवला. म्हणजे ज्यांनी आता तिथं पूर्वी काम केलं त्यांना लाज वाटायला लागली. अरे आपण सगळ्यांनी ओळखलं की आपण फक्त पैसे खात होतो, काम करत नव्हतो. तुकाराम मुंडेंनी दाखवून दिलं की हे कुठलंही खातं मला द्या, मी त्याचं सोनं करून दाखवणार. हे कशामुळं, पोट चांगलं असल्यामुळे. कशामुळं, पोट चांगलं असल्यामुळे. पोट चांगलं असेल तर आपल्याला आपल्या संपूर्ण शरीराला 37 ट्रिलियन सेल्सला ऑक्सिजन, ग्लुकोज और इन्सुलिन पुरेसे मिळणार आहे. त्याच्यामुळं आपल्या शरीराच्या सर्व सेल्स त्यांचं स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक होणार आहे. आणि स्ट्रक्चर आणि कॅरेक्टर ठीक झालं की मग प्रोग्रॅम कोणी केला आहे, परमेश्वराने केला ना प्रोग्रॅमिंग. आपल्या 37 ट्रिलियन सेल्समध्ये जो वेगवेगळे हार्मोन्स तयार करण्याचा प्रोग्रॅम कोणी केला आहे, परमेश्वराने केला आहे की नाही. का तुम्ही मूळ जन्म झालं की कंपनीकडनं कोटेशन मागवता की आमचा नवीन मुलाचा जन्म झाला आहे, आता वेगवेगळ्या कंपनीकडून कोटेशन मागवले का कधी, की तुम्ही किती चार्ज लावणार, तुम्ही किती चार्ज लावणार, असं नाही ना. म्हणजे ऑलरेडी प्रोग्रॅमिंग करून पाठवलेलं आहे. परमेश्वरानं डायरेक्ट प्रोग्रॅमिंग केलेलं आहे. आणि म्हणून ओरिजिनल सॉफ्टवेअर पवित्र आहे आणि पूर्ण स्वरूप आहे. ओरिजिनल सॉफ्टवेअर कसं आहे, पवित्र आहे आणि पूर्ण स्वरूप आहे. त्याच्यात कमांड नाही आहे, अशी चुकीची कमांड नाही आहे. हा माणूस 40 वर्षाचा झाला की त्याच्या डोळ्यात कॅटरॅक्ट होईल अशी कमांड टाकली का, असं भगवान कमांड टाकू शकेल का. पण कॅटरॅक्ट होत आहे. का होत आहे, मग त्याच्या डोळ्याचे सेल्स कॅरेक्टरलेस आहेत. आणि ते का आहे तर त्याला ऑक्सिजन, ग्लुकोज और इन्सुलिन मिळत नाही.
ते का मिळत नाही तर त्याचं पोट चांगलं नाही, पाचन ठीक होत नाही. म्हणून संपूर्ण शरीरामध्ये आणि संपूर्ण जीवनामध्ये जी काही गडबडी आहे, आज आक्रोश आहे, अभाव आहे, तो अभाव सर्वांची पोटं बिघडल्यामुळे आहे. म्हणून पूज्य गुरुदेवजी स्वामी रामदेवजी बोलतात की जगामधले सगळे लोकांचं पोट जर चांगलं झालं तर विश्व शांती स्थापित व्हायला वेळ लागणार नाही आहे. कारण सर्व भगवत स्वभावामध्ये येणार आहेत. ज्या सर्वांचं पोट चांगलं झाल्यामुळं सगळे कुठल्या स्वभावात येणार? भगवत स्वभावामध्ये. मग कुणी भ्रष्टाचार करणार नाही, भांडण करणार नाही, गद्दारी करणार नाही, काळाबाजारी करणार नाही, कुणाला मोर्चा काढायला लागणार नाही, कुणाला भूक हडताळ करायला लागणार नाही. कारण समसमान सर्व असणार, कोणी साठा करणार नाही. आता 100 लोकांनी साठा करून टाकला आहे, त्याच्यामुळे भारतातल्या 150 कोटी लोकांना अभाव आहे. मग पहिल्या सुरुवातीला काहीतरी ओव्हर टाईम करतायत, ते ओव्हर टाईम पण भागत नाही. मग घरातले ओरडतायत, अरे काय बाजूने मोटरसायकल घेतली, मग ते सारखा तगारा लावला, आपल्या मुलाला मोटरसायकल नाही, आपल्या मुलाला मोटरसायकल नाही, आपल्या मुलाला मोटरसायकल. हे का झाले? पोट बिघडलेलं असल्यामुळं. कशाला त्याची बरोबरी करता? मग नवरा काय करतोय? मग कुठेतरी ओव्हर टाईम करतोय, ओव्हर टाईमनं पण भागेना. मग डोक्यात येतं काहीतरी काळाबाजारी, मग भ्रष्टाचार करतो. भ्रष्टाचार कुणी असंच करत नाही आहे, अभावामुळे करतो. कशामुळे? अभाव का झाला? तर त्या 100 लोकांची पोटं बिघडल्यामुळं त्यांनी सगळं आपल्याकडं बटोर करून ठेवलं, सगळं जमा करून ठेवलं. काय करणार त्याचं? म्हणजे 100 पिढ्या जरी गेल्या तरी संपणार नाही. काय उपयोग आहे? पण बाकीचे सगळे अभावामध्ये जगणार. त्याच्यामुळं काळाबाजारी, भ्रष्टाचार वगैरे सर्व चालू होणार. गलत कामं, जी चुकीची कामं होत आहेत त्या चुकीच्या कामाचं मुख्य कशात आहे? मूळ कशात आहे? पोटामध्ये आहे. कशामध्ये आहे? पोटामध्ये आहे. हे पोट चांगलं झालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला योग साधना केली पाहिजे. योग साधनेमुळे आपलं पोट चांगलं झालं तर आपल्या पोटामध्ये युरिक ॲसिड बनणार नाही, बॅड कोलेस्ट्रॉल बनणार नाही, कफ बनणार नाही, इन्सुलिन बरोबर बनेल, पित्त बरोबर बनेल, पाचक रस बरोबर बनतील. आणि हे सर्व कधी होईल? आपलं पोट चांगलं झालं म्हणजे पाचन, शोषण आणि विसर्जन चांगलं झाल्यावर आपल्या शरीरातली सगळी यंत्रणा ही परमेश्वरानं जी मूळ स्थिती दिलेली आहे त्या मूळ स्थितीत येतील आणि योग्य प्रकारचे हार्मोन्स निर्मिती होईल. मग आपले पंचप्राण सबल होतील. पंचप्राण आता समजलं, 5 प्राण नाव काय आहे समजलं. व्होल्टेज गरजेनुसार व्होल्टेज दिलेलं आहे. आता तुम्हाला मग वाटेल आपण घरामध्ये तर तिकडे कन्व्हर्टर लावून व्होल्टेज नियंत्रण करतोय, पण आता इथे शरीरात कोण नियंत्रण करतोय? विचार आहे ना. तेव्हा इकडे 10 व्होल्टेज, इकडं 40 व्होल्टेज, इकडं 150 व्होल्टेज, इकडे 200 व्होल्टेज आणि व्हॅनला 240 व्होल्टेज. हे कोण करतं? प्रश्न पडेल ना. कन्व्हर्टर आहे. काय आहे? कन्व्हर्टर आहे. परमेश्वरानं हा नाभीरूपी जबरदस्त शक्तिशाली कन्व्हर्टर लावलेला आहे. ही नाभी आपल्या ह्या 5 प्राणाचं विभाजन करते आवश्यकतेनुसार. मग ही नाभी कधी सरकते म्हणता ना, काय त्याला म्हणता तुम्ही? नाभी डिगणं किंवा नाभी जागा सोडणं असंच बोलतात ना. काय कोणी काय बोलतात? नाभी सरकली बोलतात. आता तुमच्या लक्षात येईल की नाभी सरकल्यावर का प्रॉब्लेम होतो? नाभी सरकली म्हणजे त्याचा जो कंट्रोल आहे प्राणवायूच्या विभाजनचा तो सुटला आणि मग इकडे एकदम व्होल्टेज गेलं 240. नाभी सरकल्याबरोबर जो कंट्रोल आहे इकडे कमी जास्त व्होल्टेज पाठवायचा जो कंट्रोल आहे तो कंट्रोल सुटला आणि एकदम 240 व्होल्टेज गेल्याबरोबर नसा फटल्या आणि तो गेला. हे कशामुळे झालं? हा कंट्रोलर कन्व्हर्टर आहे. हा नाभी काय आहे? कन्व्हर्टर आहे. आपल्या शरीरामध्ये जे काही आजार होतात तो हा नाभी सेंट्रल पॉईंट आहे. तो नाभी आपल्या जागेवर असली पाहिजे. नाभी लेफ्ट राईट झाली किंवा वर खाली झाली की कंट्रोल सुटला आणि मग आपल्या शरीरामध्ये बिघाड व्हायला सुरुवात होते. कारण प्राणवायूचं विभाजन योग्य प्रकारे होत नाही. प्राणवायूचं विभाजनावरचा नियंत्रण नाभीचं सुटलं. कारण नाभी उपर नीचे वर खाली गेली किंवा लेफ्ट राईट गेली
त्याच्यामुळे आपल्या नाभीचं कंट्रोल सुटल्याबरोबर शरीरामध्ये 5 प्राणाचं विभाजनावरचं कंट्रोल गेलं आणि मग शरीरातलं काम बरोबर होत नाही. तसंच 5 उपप्राण सुद्धा आहेत, देवदत्त, नाग, कृकल, कूर्म आणि धनंजय, यांचं सुद्धा नियंत्रण सुटलं आणि मग वेगवेगळे आजार आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. म्हणून पंचप्राण, 5 उपप्राण हे नेहमी सबल म्हणजे शक्तिशाली आणि बॅलन्स असले पाहिजे. म्हणजे जादा कमी नाही होता कामा. आणि हे काम कोण करतंय? नाभी करते. कमाल आहे तुमची. कुठे लक्ष कोणाचं? कन्व्हर्टर आहे ना, शक्तिशाली कन्व्हर्टर लावलेला आहे. काय आहे? नाभी शक्तिशाली कन्व्हर्टर आहे. थोडी इकडे तिकडे गेली की ताबडतोब त्रास व्हायला सुरुवात होते. मग म्हणतो आपण नाभी सरकलेली आहे. मग त्याला आपण गावाकडे काय करायचो? इथं नाभीवर एक दिवा लावायचो आणि त्याच्यावर काचेचं भांडं ठेवायचं. मग ते काचेच्या भांड्यानं आतले जे ऑक्सिजन आहे दिव्यामुळे, काचेचं भांडं ठेवलं की तो ऑक्सिजन जो आहे दिव्याच्या ज्योतीनं वापरला गेला आणि तिथं पोकळी निर्माण झाली. मग ती पोकळीमुळे पोट असं ओढलं जातं, नाभी ओढली जाते आणि मग ती जागेवर येते. इकडे 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 असेल ती आकर्षण निर्माण होतं. वायू नाही ना, ऑक्सिजन जळाला सगळा, वायू जळाला सगळा. ज्योत असते ना, ज्योत, दिवा लावलेला असतो. त्या ज्योतीच्या ज्वलनामुळे वायू संपडला आणि तिथं पोकळी निर्माण झाली आणि ती पोकळी मग पोटाला ओढते. अशी पोटाला ओढल्यामुळं ती नाभी आपल्या जागेवर येते. बरोबर. आता आपल्याला योगमध्ये काय करायला लागते? नाभी बरोबर ठेवण्यासाठी पादांगुष्ठ नासास्पर्शासन, कंद्रासन, उत्तान पादासन, नौकासन हे केल्यामुळं आपली नाभी आपल्या जागेवर येते. किंवा साधा उपाय आहे, पाठीवर झोपून असं. आता नाभी ज्या बाजूला सरकली, आपली नाभी बरोबर आहे का आपल्याला कळते स्वतःला. नाभी इकडे सरकली आहे तर मग झोपून हा उजवा पाय असं झटकायचा 4-5 वेळा की नाभी लगेच जागेवर येते. इकडे सरकले असेल तर डावा पाय झटकायचा जोरात, असं पडून जाऊ झटकायचं. असं नाभी जागेवर येते, लगेच तुम्हाला समजेल अरे आली बरोबर. मग सगळे प्रॉब्लेम निघून जातात. साधे साधे उपाय असतात पण आपण लगेच डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर 2-4 गोळ्या देऊन टाकतो. 200-300 रुपये 500 रुपये घेऊन टाकतो. त्याला माहिती आहे नाभी सरकलेली आहे. तुम्ही जाता तिकडे लगेच पैसे आहेत ना खिशात, लगेच डॉक्टरकडे जात आहे. डॉक्टर हुशार आहेत, ते लगेच 4 गोळ्या देऊन टाकतात. कुठल्या साध्या गोळ्या असल्या तरी चालतात. कारण तुम्हाला म्हणजे विचारानं सुद्धा नाभी जागेवर येते. विचाराने सुद्धा की हा मला काही नाही झालं. तर प्रत्येक वेळेस डॉक्टरकडे जावं असं नाही आहे. आता मी 25 वर्षात कुठल्याही डॉक्टरकडे गेलो नाही आहे. कधी मी चेकअप केलं नाही आहे. कधीसुद्धा चेकअप करायची पाळी आली नाही आहे. आता आपल्याला एक फंडा बनवला आहे मेडिकलवाल्यांनी काय बनवलं आहे? 6 महिन्यांनी वर्षातून एकदा तरी चेकअप करा म्हणा. सगळे चेकअप करतात. एकदा तरी 6 महिन्यातून किंवा वर्षातून चेकअप करावं. ते चांगलं असतं. काही चांगलं नसतं तुम्हाला. आता मी 25 वर्षात चेकअपच केलं नाही आहे. काय झालं? काही नाही, स्वस्त आहे, मस्त आहे. अगदी माझे केस गळत नाही आहेत, दात पडत नाही, काही होत नाही आणि काही दुखणं खुपणं कुठे शरीरात दुखत खुपत नाही आहे. जेवढं पाहिजे तेवढं आहे. आता बघा किती वाजले? समजलं का? चेकअप बघा, चेकअप करायला तुम्ही गेला, तुम्हाला डॉक्टर स्पष्टपणे सांगतात काय बॉडी व्यवस्थित ठेवली आहे. एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढवतात. तुम्ही फुगत चालला काय मस्त अशी बॉडी ठेवायला पाहिजे. सगळं म्हणजे चेकअप करणार सगळं हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, एकदम उत्कृष्ट, एकदम स्टँडर्ड बॉडी आहे तुमची. मग तुम्ही एकदम फुगला आणि मग शेवटी हळूच सांगणार
थोडं चांगलं मेंटेन. आता काय करा, थोडासा प्रॉब्लेम आहे, बारीकसा प्रॉब्लेम. एक 15 दिवसाच्या गोळ्या घेते तुम्ही, त्या आरशे उल्हासात घेत आहे आणि त्या गोळ्या घेतल्या की तुम्ही अडकला. कारण त्या गोळ्या खाल्ल्या की अनेक प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात. काय असेल प्रॉब्लेम छोटासा तो निघून जाईल, पण दुसरे 10 प्रॉब्लेम निर्माण होतात. समजले? दुसरे 10 प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून हा ते चरखा असतो ना, ऊसाचा चरखा. ऊसाचा चरखा माहिती आहे ना? त्या चरख्यामध्ये नुसता ऊस लावतो, तो दाबायला लागतो का त्याला? आपोआप जातो. तसा हे 15 गोळ्याचा डोस जो आहे तो दिला की तो चरखाप्रमाणे आत जात राहतो. बरोबर जीवनभरचं त्याचा गिऱ्हाईक बनतो. म्हणजे काही नसताना फक्त तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवलं की तुम्ही त्याचं सगळं आहे. याच्यासाठी कृपा करा. काय फारसं चेकअप करायची गरज नाही. फार प्रॉब्लेम नसेल तर कशाला वर्षावर 6-6 महिन्याला चेकअप करायची गरज आहे का? मी 25 वर्षात चेकअप केलं नाही. माझ्याकडे MBBS झालेले डॉक्टर येतात आणि ते फुकट बरे होतात. म्हणजे त्यांना माहीत आहे की आपल्याकडे आपल्या उपायाने आपण काय बरे होत नाही. पोपटरावचा उपाय बरोबर. काय करायचं आहे? पोट ठीक करायचं. काय करायचं आहे? पोट ठीक करायचं. त्याच्यासाठी काय करायचं आहे? रात्री 7 सूर्यास्तानंतर जेवण नाही करायचं आणि सकाळी 9च्या अगोदर काही घ्यायचं नाही. सकाळी 9च्या अगोदर काही घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही तुम्ही म्हणाल? भूक लागते, काय घ्यायचं नाही आहे? भूक लागते की नाही? मग भूक लागल्यावर आता तुम्हाला घरामध्ये स्वयंपाक 10 नंतर बनणार आहे, तुम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला सकाळी भूक लागली, मग तुम्ही किचनमध्ये जाऊन काहीतरी रात्रीचं शिल्लक आहे का ते खाऊन टाकणार की नाही? तुम्हाला माहीत आहे आई आता बाहेर गेली ती 10लाच येणार आहे, मग स्वयंपाक करणार आहे. मग तुम्ही काय करणार? रात्रीचं शिळं काय आहे का ते घेऊन खाणार की नाही? हा नाही बोला जरा. खाणार की नाही? म्हणजे सगळं साफ होणार. म्हणजे घरातलं जे काही शिळं पाका असेल ते सगळं संपून बरोबर क्लिअर होणार की नाही? तसं आपल्या शरीरामध्ये आपण एकदा ठरवलं की 9च्या आत जेवण नाही घ्यायचं. मग जे काही शिळं पाकं रात्रीचं राहिलेलं आहे पोटात ते शरीर वापरून टाकतो. म्हणजे शरीरामध्ये शिळं पाकं राहत नाही आहे. शरीराची सफाई होते चांगली. आता तेवढ्यात जर कोणी गुलाबजाम आणून दिले तर काय होईल? ते बाजूला ठेवलं. म्हणजे आपलं शरीर काय करेल? ते आता रात्रीचं जाऊ द्या बाजूला, आता नवीन माल आलाय ताजा ते ताजं खाणार आणि पहिलं काय होणार? मग ते सडणार. ते पहिलं शरीर बरोबर हुशार आहे. शरीराला कळलं अरे आता ताजा गरम गरम माल आलाय, हे रात्रीचं कोण खात बसतंय? मग तो वापरला जाणार नाहीये आणि तो वापरण्या अभावाने तो सडणार आहे आणि नवीन माल खाल्ला जाणार आहे. तर असं होऊ नये म्हणून आपण 9च्या नंतर जेवायचं किंवा 10च्या नंतर जेवायचं. आता मी तर 10च्या नंतर जेवतो. आता आमच्याकडे सगळीकडे पूर्वी आम्हाला माहीत नव्हतं तेव्हा आम्ही सगळीकडे जायचो, तेव्हा तिथे मस्तपैकी कांदा पोहे किंवा काहीतरी इडली सांबार वगैरे आणायचे, आम्ही खायचो. पण नंतर आता माहीत झाल्यानंतर की आम्ही ते बंद केलं. आता आम्हाला कुठेही नाश्ता पाणी वगैरे आम्ही घेत नाही. आता इथे सुद्धा पूर्वी म्हणायचे चला नाश्ता करूया, नाही. त्यांना माहीत झालं आता 10 नंतर जेवणार आहे, मग नाश्ता पाण्याचा खर्च वाचला की नाही इथल्या जिल्ह्याचा? नाही का? आणि आमच्या पोटाचं शुद्धीकरण झालं. तसं तुम्ही सुद्धा कमीत कमी 9च्या आतमध्ये काही घेऊ नका. इथे बघा सकाळी 6 पासून इडली सांबार चालू आहे ना. मग पोट बिघडण्याचं हेच कारण आहे, कारण जो रात्रीचा माल शिल्लक आहे तो तसाच राहिला शिल्लक. फ्रेश इडली सांबार, गरम गरम इडली सांबार आणायचं. त्यामुळे पोट हुशार आहे. पोट म्हणणार आता हे काय रात्रीचं शोधून या डब्यात त्या डब्यात काय आहे का बघत कशाला बसायचं, सीधा डायरेक्ट गरम गरम माल आलेला आहे, सगळं खाऊन टाकतो. लक्षात आलं ना की आपल्या शरीराची खरी शुद्धी तेव्हाच होईल जेव्हा आपण रात्री सूर्यास्तानंतर आणि सकाळी 9च्या अगोदर जेवलं नाही तर आपल्या शरीराची शुद्धी होईल. आणि शरीरामध्ये जो परमेश्वर काम करतोय की नाही, प्राणरूपाने येऊन कोण काम, प्राणरूपाने परमेश्वर काम करतोय, त्या परमेश्वराला आनंद होईल की नाही?
कार्य करायला आनंद होईल, रोग होत नाही म्हणजे आनंद होईल. आणि तो जो आत्मारूपी परमेश्वर आहे इथे तो परमात्माला मेसेज पाठवत राहील की बाबा मला एक्सटेन्शन पाहिजे. इथे एकदम आराम आहे, काही आजार बिजार काही नाही आहे, एकदम सुस्थितीत अनुशासित शरीर चाललेलं आहे, मला एक्सटेन्शन दे. मग तो एक्सटेन्शन देणार. आणि ज्याच्यामध्ये आजार आहे, कब्जियत आहे, सारखा बॅड कोलेस्ट्रॉल बनतं आहे, हार्टचा प्रॉब्लेम, लिव्हरचा प्रॉब्लेम, हा प्रॉब्लेम तो प्रॉब्लेम, मग इथला जो परमेश्वर आहे कंटाळतो आत्मा आणि परमेश्वरला सकाळ दुपार संध्याकाळ मेसेज पाठवतो, बाबा मला इथून ट्रान्सफर दे लवकर, मला इथे काही राहायची इच्छा नाही आहे, ट्रान्सफर पाहिजे. मग बघा तो लगेच ट्रान्सफर कशी देतो. तुम्ही काही उदाहरण बघत असाल, ट्रेनमधून गेला, चांगला तर होता सकाळी, पण कुठेतरी ते सारखा मेसेज जाऊन परमात्मा पण कंटाळतो. मग त्याला बुद्धी देतो, बाहेर बघ. बाहेर बघितल्याबरोबर खांबाला धडकतो, एकदम ट्रान्सफर, डायरेक्ट ट्रान्सफर होते की नाही, डायरेक्ट ट्रान्सफर. परमात्मा सुद्धा कंटाळतो रे, सारखा मेसेज पाठवतो, तो झटकन बाहेर बघतो, तसा खांबाला धडकतो, एकदम ट्रान्सफर. परमेश्वराला ट्रान्सफर करणं अवघड नाही आहे, लगेच ट्रान्सफर होतो है ना. कुठेतरी ॲक्सिडेंट होतो, गेला. म्हणजे यासाठी काय चांगलं पाहिजे. हां बस एवढं कळालं म्हणजे बस आहे. आणि योग साधनेमध्ये निचोड काय आहे, आखरी लक्ष काय आहे आपलं, पोट चांगलं करायचं. आणि पोट चांगलं करण्यासाठी अनेक प्रकारच्या कठीण क्रिया करायची गरज नाही. समजलं. साधं सुधं हातापायाचे सूक्ष्म व्यायामामध्ये पश्चिमोत्तानासन, स्थितकोनासन आणि बटरफ्लाय. प्राणायाममध्ये कपालभाती, अनुलोम विलोम. आसनांमध्ये मर्कटासन, कंद्रासन, भुजंगासन. एवढ्या क्रिया केल्या तरी आपण आपलं पोट चांगलं ठेवू शकतो आणि जीवनभर आपल्याला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. म्हणजे परमात्माला रोज मेसेज सकाळ दुपार संध्याकाळ मेसेज पाठवायची गरज पडणार नाही. एकदाच पाठवून देईल. एक एक्सटेन्शन पाहिजे. परमात्मा खुश होणार की नाही, ह्याची सारखी झिकझिक नाही आहे. मला ट्रान्सफर दे, मला ट्रान्सफर दे, मला ट्रान्सफर दे, अशी झिकझिक नाही आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी आपलं पोट चांगलं ठेवा, काही प्रॉब्लेम होणार नाही आहे. कुठे डॉक्टरच्या ज्याकडे जायची गरज नाही आहे. आपले पंचप्राण 5 उपप्राण सबल होतील आणि शरीराचं संपूर्ण कार्य योग्य प्रकारे संचालित केलं जाईल. कुठेही तुम्हाला आजार दुपार वगैरे येणार नाही. समजलं. तर तुम्ही जेव्हा शिक्षक बनून जेव्हा शिकवता तेव्हासुद्धा हे लक्षात ठेवायचं, आपल्याकडे काय होतं आहे. आपले शिक्षक पूर्ण पॅकेज शिकवलं ना तुम्हाला. योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड बैठक, 12 आसन, 8 प्राणायाम, सगळे एका तासात घेत आहे. बरोबर. आणि सगळे एका तासात घेतल्यामुळं कशाचाच फायदा होतो. क्रिया जास्त केली पाहिजे, क्रियाची संख्या कमी आणि वेळ जास्त दिला पाहिजे. क्रियांची संख्या कमी. मी तुम्हाला गॅरंटी देतो, सूक्ष्म व्यायामामधल्या 2-3 क्रिया ज्या सांगितल्यात तेवढ्या जरी तुम्ही अर्धा तास, पाऊण तास, तासभर केल्या तरीसुद्धा तुमचं आरोग्य चांगलं राहील, पोट चांगलं राहणार. किती स्ट्रेचिंग देतो ना आपण, असं वेगवेगळ्या अँगलनं स्ट्रेचिंग देतो आहे. बटरफ्लायमध्ये सुद्धा आपण असं बसलो असं तर स्ट्रेचिंग देतो आहे आपण असं, असे हे करतो. तर ह्या सगळ्या क्रियांमध्ये आपल्याला पाचन ठीक होईल. कपालभातीने होईल किंवा मर्कटासनमध्ये सुद्धा होईल. मर्कटासन, कंद्रासन, भुजंगासन या क्रिया जास्त करा. नाहीतर मग कठीण क्रियांमध्ये काय, कठीण क्रिया तर होत नाहीत. आम्ही तर दाखवू. मी परवा दाखवली तशी मयूरासनमध्ये पोट तर लगेच चांगलं होणार आहे, कारण पोटावर डायरेक्ट प्रेशर मिळणार आहे. दाखवलं परवा असं. पण सगळे करू शकणार नाही. मग ते शिक्षकाने करायचं, बाकीच्यानी मूर्ख तोडकं काहीतरी इकडे पुढं आपटला माझ्या आणि सोडून दिलं सगळं. म्हणजे इथे पोटावर बघ, एकदा समजलं की आपल्या पोट चांगलं करायचं आहे
पोटावर अंकुंचन प्रसरण झालं पाहिजे. मग कपालभातीने होत आहे, नाही का, कपालभातीने होत आहे. किंवा आपण मर्कटासन केलं तरी पोटाला असं पीळ बसतोय, गुडघे इकडे गेले तर चेहरा इकडे गेला, म्हणजे पोटाला कपडा निचोडतोय असा पीळ बसतोय, म्हणजे पोट चांगलं होणार. याच्यासाठी कठीण आसन घ्यायची नाही. कठीण आसन करणारी तरुण व्यक्ती असेल तर मग घ्या तर. पण आजकाल आहे का कोणी तरुण? हो, 15, 16, 20 वर्षाची मुलं सुद्धा आकडलीत. आकडं नाही, काय आसन करणार ते. म्हणून तुम्ही पोट चांगलं केल्यावर हे सगळी आकडण बिकडण सगळी जाईल, समजले. आणि एकदा शरीर आकडलं की माइंड पण आकडतं, मग तो कोणाचं ऐकत नाही. माझं तेच खरं. आता आमची सोसायटी आहे, तिकडे रिडेव्हलपमेंटचा विषय चालू आहे, पण 116 फॅमिलीमध्ये एकच आखडलेला. तेव्हा मी त्याला सांगितलं, तू जरा बटरफ्लाय जादा कर. नाहीतर कपालभाती जादा कर. कशा? अरे 115 फॅमिली सांगतायत की हे बरोबर आहे, आणि एकच माणूस सांगतोय की हे चुकीचं आहे. चला, ओम.